पाईप क्लीनर पासून तुम्ही बऱ्याच गोष्टी बघितल्या असतील, पण हा मोदक आणि जास्वंदाचं जे पान आहे, ते आज आपण बघणार आहोत आणि त्याच्यासाठी ज्या साहित्य आहे ते म्हणजे आपलं फक्त पाईप क्लीनर आणि ग्लूगनच लागणार आहे. तर इथे मी 8 व्हाईट कलरचे पाईप क्लीनर घेतलेले. त्यामधले 6 जे पीस आहेत ते मी हाल्फमध्ये कट करून घेणार आहेत आणि 2 जे आहेत ते पुढे मी त्याचा वापर सांगणारच आहे, कशा पद्धतीने आपण करणार आहोत. जे आता फोल्ड करून घेतलेले ते असे मिडलला कट करून घ्यायचे आहेत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि त्यानंतर त्यांना अजून एक फोल्ड करायचा आहे. म्हणजे टोटल आपल्याकडे 12 पीस होणार आहेत फोल्ड केलेले. जे पण आपण फोल्ड केलेले तुकडे आहेत ते व्यवस्थित असे सेंटरलाच फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि त्यांना असा थोडासा शेप देऊन घ्यायचा आहे. कारण आपण ते स्टिक करणार आहोत. आणि दुसरा पाईप क्लीनर एक घ्यायचा आहे, जो की न कट केलेला पूर्ण पाईप क्लीनर. त्याला असं आपण राउंड फिरवून घ्यायचा आहे. एक बेस तयार करायचा आहे आपल्याला मोदकाला देण्यासाठी. जे आपण तुकडे करून घेतलेले आहेत ते यावरतीच आपण ग्लूगनने स्टिक करणार आहोत. आता इथे जो गोल आपण करून घेतलेला आहे तो अशा पद्धतीने मी ग्लूगनने स्टिक करून घेत आहे. हा बेस झाला. आता आपण याला जे पण आपण तुकडे केलेले आहेत पाईप क्लीनरचे ते असे जसं मी व्हिडिओ दाखवत आहे त्या पद्धतीने आपण स्टिक करून घेणार आहोत. पहिल्यांदा असे समोरासमोर आणि दुसऱ्या बाजूने समोरासमोर म्हणजे 4 तुकडे आपण कट केलेले जे आहेत ते स्टिक करून घ्यायचे आहेत आणि ते ओपन साईडनेच करायचे आहेत. म्हणजे जो दुमडलेली बाजू आहे त्या साईडने नाही स्टिक करायचे, ओपन बाजूने ते स्टिक करायचे आणि नंतर परत जे 2 पाईप क्लीनर चिटकवलेले असणार त्याच्यामध्ये 2 पाईप क्लीनर तुकडे स्टिक करायचे, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि आपल्या चॅनलवरती कोण नवीन असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओज बघा, आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. नवनवीन क्राफ्ट व्हिडिओज आपल्या चॅनलवर अपलोड होत राहतात आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता पूर्ण आपले जे तुकडे आहेत ते स्टिक करून झालेले आहेत बेसला. आणि थोडासा आपण त्याला शेप द्यायचा आहे, जसं की पाईप क्लीनरमध्ये तार असते त्यामुळे त्याला हवा तो आपण शेप देऊ शकतो. जसं की मी तर तुम्ही व्हिडिओत बघू शकता बेसला थोडंसं असं खाली प्रेस केलेलं आहे आणि साईडने ज्या कळ्या बनलेल्या आहेत त्या मी अशा वरच्या बाजूला शेपमध्ये करून घेतलेले आहेत. इथे तुम्ही फॉइल पेपर पण वापरू शकता, कापूस वापरू शकता मोदकामध्ये भरण्यासाठी किंवा ब्लँक ठेवलं तरी चालेल, पण नंतर कसं ते शेप बिघडू शकतो. त्यामुळे मी इथे जो आपला कागद आहे तो टाकलेला आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जो आपला शेवटचा तुकडा पाईप क्लीनरचा तो घेऊन जसं व्हिडिओत दाखवत आहे त्या पद्धतीने आतल्या बाजूने त्या लूपमधून जे आपण तुकडे केलेले फोल्ड करून त्याच्या लूपमधून ते ओवून घ्यायचं आहे. बरोबर अशा पद्धतीने 8 आपल्या पाईप क्लीनरमध्ये हा मोदक छान असा तयार होतो आणि त्या पूर्ण जे आपला शेप जो आहे तो आपला यानंतरच आपल्याला देता येणार आहे. इथे तुम्ही बघू शकता पूर्ण असं जसं आपण एक नॉड ओवून घेतो त्या पद्धतीने त्यामधून ओवून घ्यायचं, थोडंसं खेचून त्याला व्यवस्थित असं प्रेस करून शेप द्यायचा आहे आणि थोडंफार ॲडजस्ट करायच्या आहेत कळ्या, कारण तार आहे जसं की मी सांगतेच त्यामुळे ते हवा तो शेप ते घेणारच. आणि जो एक्स्ट्राचा वरचा जो पार्ट आहे तो पण व्यवस्थित असा प्रेस करून त्याला ट्विस्ट करायचा आहे, पीळ देऊन घ्यायचा आहे म्हणजे ते ओपन होणार नाही आणि कट करून घ्यायचा आहे कटरने. आणि इथे तुम्ही बघू शकता आपला छान असा हा मोदक जो आहे तो तयार झालेला आहे. थोडाफार आपण हातानेच ॲडजस्ट करायचे आहेत त्याचे शेप जे आहेत, कळ्या आहेत त्या आणि त्याला आपण हव्या त्या साईजमध्ये करू शकतो. आता इथे ही मीडियम साईज तयार झालेली आहे आणि आता मोदक तर तयार झालेला आहे आपला. आता आपण जे जास्वंदाचं पान आहे ते बघूया. त्यासाठी जो डार्क कलरचा आहे, बॉटल ग्रीन कलरचा पाईप क्लीनर आहे तो 2 जसं व्हिडिओ दाखवलं त्या पद्धतीने जोडून घ्यायचा आहे पीळ देऊन शिनी आणि नंतर जसं मी दाखवत आहे त्या पद्धतीने झिगझॅगमध्ये खाली त्याला शेप द्यायचा आहे. आता हा शेप जो आहे तो 1 ते पाऊण इंचापर्यंत तुम्हाला द्यायचा आहे. जसं पान तुम्हाला मोठं हवंय, छोटं हवंय त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता. तुम्ही बघू शकता मी जवळ-जवळ 1 इंच पहिल्यांदा दिल्यानंतर पाऊण इंच, नंतर त्याच्या हाफ पर्यंत येऊन परत खाली फोल्ड करायचा. अशा प्रकारे तुम्ही ते पूर्ण जर एका साईडला तुम्ही 6 झिगझॅग घेत आहात तर दुसऱ्या बाजूलाही तेवढेच घ्यायचे आहेत. म्हणजे ते जे काटे आहेत पानाचे दिसतात ते सांगत आहे.
आणि जे आपलं एक्स्ट्राचं आहे ते कट बिलकुल करायचं नाहीये. त्याला थोडंसं असं ट्विस्ट करायचं आहे एक 2-3 वेळा आणि त्यातून मोठा जो पाईप क्लीनर असेल त्यांनी तुम्ही बघू शकता ते तुम्हाला दिसेल एक छोटासा खाली लूप तयार करून घ्यायचा आहे. एक होल प्रकारे झाला पाहिजे. तुम्ही बघू शकता तिथून मी पाईप क्लीनर असा काढणार आहे. कारण ते ओवून घेण्यासाठीच इथे लूप करायचा आहे आणि त्या लूपच्या आधारेच त्या होलच्या आधारेच आपल्याला पूर्ण जे आपला पानांचा फिलिंग आहे ते करायचं आहे. आता इथे मी 2 कलर यूज केलेले आहेत का तर शेड दिसण्यासाठी. बाकी तुम्हाला जर सिंगल कलरमध्ये करायचं असेल, पोपटीमध्येच करायचं असेल किंवा बॉटल ग्रीनमध्येच करायचं असेल तरी करू शकता. आणि हे 2 जे झिगझॅग आहेत ते अशा प्रकारे फिल करायचे आणि जर तुम्ही बघू शकता माझं पाईप क्लीनरचा तुकडा संपत आलेला तर मी ट्विस्ट करून जॉइंट करून घेतला. प्रत्येक वेळी कट करून नवीन जॉइंट करण्याची आवश्यकता नाही. आपण कंटिन्यू करू शकतो त्यामध्ये. आणि इथे तुम्ही बघू शकता जे झिगझॅगचा जो गॅप असतो ना त्यामधून घेऊन जो खालचा आपला लूप तयार केलेला आहे, होल तयार केलेला आहे पाईप क्लीनरने त्यामध्ये ओवून घ्यायचा आहे. जर तुम्हाला यामध्ये जर लक्षात नाही आलं तर जो मी मुकुट गणपतीचा बनवलेला आहे त्यामध्ये पण सेम पानाचा यूज केलेला आहे. म्हणजे सेम प्रकारची पानं मी बनवली आहेत मुकुटसाठी. तर तो व्हिडिओही तुम्ही बघू शकता. इथे तुम्हाला खाली त्याची लिंक मिळून जाईल. त्यामध्येही हीच पानं मी बनवलेली दाखवलेली आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला 5 ते 6 पानं पाईप क्लीनर यामध्ये आपल्याला लागतात आणि पूर्ण ते झिगझॅग आपलं कव्हर होईपर्यंत आपल्याला पाईप क्लीनर जॉइंट करत जायचं आहे. आणि अशा प्रकारे आपलं हे पूर्ण जे पान आहे ते फिल करून झालेलं आहे. त्याला पूर्ण झाल्यानंतर खाली जो एक्स्ट्राचा पार्ट राहणार आहे पाईप क्लीनरचा तो करायचा नाही. तो पानाचा देठ होऊन जातो. त्याला तसंच दुसऱ्या आपल्या पाईप क्लीनर सोबत पिळून घ्यायचं आहे, ट्विस्ट करायचं आहे आणि जे पण आपलं पान तयार झालेलं आहे त्याला थोडंसं ते हातानं ॲडजस्ट करायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता आपलं जे पान आणि मोदक अशा प्रकारे तयार झालेला आहे. आता मोदकाला इथे तुम्ही केसर म्हणून जो आपला नॉर्मल थ्रेड असतो मशीन थ्रेड तो चिकटवू शकता आणि जे आपलं तयार पान आणि मोदक आहे ते अशा प्रकारे मी इथे चिकटून घेत आहे. तर अशा प्रकारे आपला मोदक छान असा तयार झालेला आहे. नक्की बनवा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.